श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 3 निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. वकिलीचा धंदा हा असा चालू असताना राजकारण मी पूर्वी सांगितले त्याप्रमाणे अधिक स्पष्ट झाले होते आणि जन आंदोलनाच्या दिशेने चालले होते. राजकारणाकडे मी काही पाठ फिरवली नाही. त्या सालच्या एप्रिलमध्ये झालेल्या अलाहाबाद काँग्रेसनंतर निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण एकत्र बसले पाहिजे असे केडींनी सुचविले. तेव्हा आम्ही एका शनिवारी रविवारी आमच्या 4-6 मित्रांना निमंत्रण करून कोल्हापूर संस्थानातील कोडोली येथील आमच्या दोघांचे स्नेही श्री विश्वनाथराव कोरे यांच्याकडे जायचे ठरविले. विश्वनाथराव उर्फ तात्यासाहेब कोरे हे एक उत्कृष्ट सहकारी कार्यकर्ते म्हणून आज विख्यात आहेत आणि त्यांचा आणि माझा सर्व जन्मभर ऋणानुबंध वाढत गेलेला आहे. त्यावेळी ते व्यापार आणि शेती यामध्ये लक्ष घालीत होते. त्यांचा डागमळा म्हणून वारणाकाठी अत्यंत उत्तम प्रकारचे ऊसाचे पीक काढणारा शेतीचा उद्योग होता. आम्ही योजलेली आमची ही बैठक आम्ही डागमळ्यात मध्येच घेतली. मला आठवते केडी, तात्या कोरे आणि इतर मित्रमंडळी हजर होती. अलाहाबादच्या काँग्रेसचा मला समजलेला अर्थ मी त्यांना स्पष्ट करून सांगितला आणि या मतभेदातून एकतर काँग्रेस फुटेल तरी नाहीतर गांधीजी आपल्या इच्छेप्रमाणे जनआंदोलन सुरू करतील हा माझा कयास मी त्यांना सांगितला. त्यावेळच्या वातावरणाने आम्ही सगळे भारून गेलो असल्याने केडींनी तर त्याच ठिकाणी कबूल केले की असे आंदोलन होणार असेल तर तुमच्याबरोबरच आम्हीही आमच्या वकिलीला रामराम ठोकू. तात्यासाहेब कोरे यांची आम्हाला सहानुभूती होती. आमच्या मित्रांपैकी परिस्थितीने सुखी असलेले ते गृहस्थ होते, पण मैत्रीला अत्यंत उत्तम राष्ट्रीय विचार त्यांनी निष्ठेने स्वीकारलेले होते. त्या दिवसाची ती दुपार आणि संध्याकाळ या अनेकविध राजकीय व इतर चर्चांमध्ये रंगल्याची आठवण मला नेहमी होते. तात्या कोरे आम्हाला थट्टेने म्हणत, तुम्हाला हे उद्योग करावयाचे होते तर वकिलीच्या पाट्या कशाला लावून बसलात. मी त्यांना सांगितले, वकिलीचा अभ्यास करण्याचा निर्णय करण्यापूर्वी मी हा विचार केला की वकिली आणि राजकारण हे एकत्र करता येते. जे चांगल्या तऱ्हेने करता येईल ते करावयाचे. पण आमच्या जीवनात राजकारणाला प्राधान्य आहे, कारण राजकारण हे स्वातंत्र्याचे राजकारण आहे आणि आम्ही त्याला मनाने वाहून घेतले आहे. अशा चर्चांमुळे आमचे जे निर्णय झालेले होते ते अधिक स्पष्ट आणि स्वच्छ होत होते. केडींशी ज्याप्रमाणे माझे बोलणे होत होते तसेच जिल्ह्यातील इतर मित्र, विशेषतः 1942 सालच्या चळवळीमध्ये माझ्याशी संपूर्ण साथ केलेले माझे मित्र श्री शांताराम इनामदार यांच्याशी याबाबतीत मी खूप चर्चा करीत असे. माझ्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असे आणि सर्व कामात ते मला सहकार्य करीत होते. कोर्टाची वेळ संपली म्हणजे संध्याकाळी या मित्रांना बरोबर घेऊन राजकारणावरील गप्पा झोडीत बसणे हा आमचा आवडता उद्योगच होता. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला राजकारण वेगाने पुढे जात होते आणि त्या वेगाच्या प्रवाहात आम्ही सापडून तिकडे खेचले जात होतो.
वर्धा वर्किंग कमिटीचा ठराव 1942च्या जुलैमध्ये पास झाला आणि आम्ही सर्व मित्रमंडळी पुन्हा एकदा कराडमधील आमच्या घरी एकत्र जमलो. त्यावेळी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक होणार असे जाहीर झाले होते आणि या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीमध्ये जि जितके जास्तीत जास्त मित्र घेऊन जाता येईल तेवढे न्यायचे असा माझा विचार होता. के.डी. पाटील, आमदार चंद्रोजीराव पाटील, तात्या कोरे आणि त्यांचे बंधू या सर्वांनी आमच्याबरोबर मुंबईला यावे असे मी योजिले आणि मुंबईला जायच्या तयारीला लागलो. तेव्हा माझे लग्न होऊन 1-1.5 महिना झाला होता. नवीन घरात नवीन लग्न झालेली तरुण पत्नी होती. तिच्याशी अजून हे सर्व राजकारणातील प्रश्न बोलू शकलो नव्हतो. पण आमचे आयुष्य कोणत्या दिशेला जाणार हे केव्हा तरी तिला सांगितले पाहिजे असे माझ्या मनात येत होते. गणपतरावांना माझ्या विचारांची कल्पना मी दिली. त्यांनी सांगितले की हे एकदम वेणूबाईला सांगून तू तिला घाबरवू नकोस. जसजशी परिस्थिती येईल तसतसे पाहत राहू. आईलाही थोडीफार कल्पना द्यावयाचा मी प्रयत्न केला. ती थोडी दुःखी झाली, परंतु कदाचित अजूनही हे चळवळीचे संकट टळेल अशी आशा ती मनात बाळगून राहिली. जुलै महिना जसा जसा जात होता तसे तसे देशातील राजकीय क्षेत्रात अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले होते आणि या अपेक्षा अशा होत्या की गांधीजींच्या निर्णयाचा विचार करून सरकार काही पावले पुढे येईल किंवा आपला जुना हट्ट कायम ठेवून देशामध्ये एक प्रकारचा विस्फोट होईल. अशा दोन्ही तऱ्हेच्या भावनांनी वातावरण भरलेले होते. 7 ऑगस्टला मुंबईला आम्ही जाण्यापूर्वी जे चित्र होते ते हे असे होते. मुंबईच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेसाठी आम्ही बरेच जण जाणार होतो, म्हणून आमची राहण्याची व्यवस्था आम्ही खेतवाडीतील पान बाजारमध्ये श्री कोरे यांच्या माहितीने केली होती. त्याच बिल्डिंगमध्ये माझे काही नातेवाईक राहत होते, त्यामुळे मलाही तेथे राहणे सोयीचे होते. आम्ही जवळजवळ 10-12 जण असे एकत्र राहत होतो. पान बाजाराच्या 3ऱ्या किंवा 4थ्या मजल्यावरील 2 खोल्या आमच्यासाठी मोकळ्या करून दिल्या होत्या. आम्ही त्यात जाऊन राहिलो. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक दिनांक 7 ऑगस्टला दुपारनंतर सुरू झाली. गवालिया टँकवरील ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची ऐतिहासिक बैठक मोठ्या थाटामाटाने सुरू झाली. लोकांमध्ये अमाप उत्साह होता. सर्व प्रमुख नेते मुंबईमध्ये आले असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी फार होती. आम्ही कार्यकर्ते म्हणून अधिवेशनाला हजर राहण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश पत्रिका मिळवल्या होत्या. त्यामुळे लवकर चांगली जागा मिळावी म्हणून अधिवेशन सुरू होण्याअगोदर जवळजवळ 2 तास आम्ही आधीच मंडपात जाऊन पोहोचलो. आज काय घडणार या अपेक्षेमुळे आणि चिंतेमुळे माझे मन व्यग्र झाले होते. आज काहीतरी नवीन क्रांतिकारक घडणार अशी भावना मनामध्ये होती. त्या दिवशी सकाळीच वर्किंग कमिटीची सभा झालेली होती आणि प्राथमिक औपचारिक गोष्टी झाल्यानंतर वर्किंग कमिटीतर्फे ठराव मांडण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले. त्यांनी भारत छोडो अशा अर्थाचा प्रसिद्ध असलेला ठराव मांडला आणि त्यावर त्यांनी दीर्घ भाषण केले व ठराविक भूमिका स्पष्ट केली. आज त्यांच्या भाषणातील सर्व भाग माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असे सांगितल्याचे स्पष्ट स्मरते. आमचा हा ठराव म्हणजे कोणाला धमकी नाही, हे सहकार्याचे निमंत्रण आहे. हिंदुस्थानच्या राजकारणातील हे खरे सौंदर्य स्थळ होते. करू किंवा मरू अशा तऱ्हेचा निर्धार करून लढण्यासाठी तयार झालेला देशाचा नेता त्या लढ्याची भूमिका मांडताना ती वैराच्या भावनेने तो मांडत नाही, तर सहकाराच्या भावनेने मांडतो आहे. गांधीजींच्या नेतृत्वाने हिंदुस्थानला जी देणगी दिली आहे ती ही होय असे वाटले. पंडितजींनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा वेध घेतला आणि स्पष्ट केले की आम्हाला फॅसिझम विरुद्ध लढण्याची इच्छा नाही, परंतु आम्ही ब्रिटिशांचे गुलाम बनून लढू इच्छित नाही. फॅसिझमचा पराभव करण्यामध्ये भाग घेऊ इच्छितो, परंतु स्वतंत्र देशाचे सैनिक म्हणून. या ठरावापर्यंत कसा प्रवास झाला याचीही माहिती त्यांनी आपल्या भाषणात सांगितली. कोणते मतभेद झाले वगैरे त्यांचा जाता जाता खुलासा त्यांनी केला आणि आपले भाषण संपविले. त्या ठरावाला पाठिंबा देण्याकरिता म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी भाषण केले.
त्यामुळे हा ठराव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीपुढे संपूर्ण एकमताने मांडला जात होता हे स्पष्ट झाले. पण या सर्वांमध्ये मौलाना आझाद यांनी प्रथमतः जे भाषण केले ते त्यांच्या प्रामाणिकपणाचे, बुद्धिचापल्याचे आणि उत्कृष्ट वक्तृत्वाचे एक सुंदर चित्र होते. त्यांनी एका गोष्टीचा खुलासा केला आणि सांगितले, छोडो हिंदुस्तान या घोषणेचा निश्चित अर्थ विचारण्याकरिता म्हणून आम्ही वर्ध्याला जाऊन गांधीजींना भेटलो. तेव्हा त्यांनी आम्हाला असे स्पष्ट सांगितले, आम्ही ब्रिटिशांना हिंदुस्थानातून जा असे सांगतो. याचा अर्थ इंग्रज माणसांनी आत्ताच्या आत्ता ताबडतोब हिंदुस्थान सोडला पाहिजे असा नाही, तर ते हिंदुस्थानात राहू शकतात. पण माझ्या मनात आहे ते ब्रिटिशांनी आपल्या सत्तेचा ताबडतोब त्याग करावा. हिंदुस्थानात राज्यकर्ते म्हणून जे ब्रिटिश आहेत ते हिंदुस्थानमध्ये मित्र म्हणून राहू शकतात. गांधीजींनी त्यांना काय सांगितले होते याचा उल्लेख त्यांनी मुद्दामहून एवढ्यासाठीच केला की परदेशात आणि सरकारच्या बाजूने या संबंधाने पुष्कळसा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. 7 तारखेची ही संध्याकाळची सभा महत्त्वाची भाषणे झाल्यानंतर स्थगित झाली. 8 तारखेला सकाळी आणि दुपारनंतर अधिवेशन झाले. सकाळच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच उपसूचना मांडल्या गेल्या. त्यामध्ये कम्युनिस्टांच्या 2-3 उपसूचना होत्या. कम्युनिस्टांनी त्यांच्या बदललेल्या भूमिकेस अनुसरून ठरावातील लढ्याचा आदेश गाळला जाईल व त्याचे मूळ रूप बदलून टाकील अशा या उपसूचना दिल्या होत्या. आजपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्याच्या सबबीचा वापर ब्रिटिश सरकारचे समर्थन करीत होते. आश्चर्य त्या दिवशी असे होते की कम्युनिस्टांच्या उपसूचनांमध्ये जास्त भर या प्रश्नावर होता, जणू काही काँग्रेस हिंदू मुसलमान ऐक्याच्या विरोधीच होती. प्रश्न होता तो आता प्राधान्य कशाला आहे? आता प्राधान्य हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला आहे आणि त्याला कसलाही अवधी लागता कामा नये ही साधी गोष्ट आहे. ती कम्युनिस्ट समजू शकले नाहीत. महात्मा गांधींनी या अधिवेशनात 2 भाषणे केली. मला जे जास्त स्मरते आहे त्याप्रमाणे ठराव पास करण्याकरिता प्रतिनिधींच्या पुढे मांडून त्यांनी तो ठराव स्वीकारण्यापूर्वी त्यांना जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्यावर त्यांनी भाषण केले आणि ठराव पास झाल्यानंतर जवळजवळ 1.5 तास हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते बोलले. सभा चित्रासारखी तटस्थ बनली होती. जेव्हा गांधीजी बोलत होते तेव्हा एवढा मोठा सभामंडप माणसांनी चिक्कार भरून गेला होता. परंतु सुई पडली असती तरी तिचा सुद्धा आवाज ऐकू आला असता, अशी शांतता होती. मी तर माझे प्राण कानात आणून ते भाषण ऐकले. माझ्या मनावर कायमचा परिणाम करणारे असे हे त्यांचे भाषण होते. त्यांनी ठरावाची भूमिका स्पष्ट मांडली, परंतु आता लोकांवर कोणती जबाबदारी आहे ही गोष्ट स्पष्ट केली. मी काही तुमचा सेनापती म्हणून हे भाषण करीत आहे असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मी एक सेवक आहे. मला जर काम करावयास संधी दिली तर मी जसे जसे प्रसंग येतील तसे तसे कार्यक्रम देईन. पण तुम्हाला एक गोष्ट स्वच्छ सांगू इच्छितो की आजपासून तुम्ही सर्वजण स्वतंत्र झाला आहात असे समजून काम करावयास लागा. हा शेवटचा लढा आहे आणि या लढ्याचा मंत्र करू किंवा मरू असा आहे. हे त्यांचे शब्द लोकांच्या अंतःकरणात विजेसारखे चमकून गेले. मौलाना आझादांनी यानंतर एक भाषण केले आणि ठरावाला मान्यता मिळून ते अधिवेशन संपले. भारून गेलेल्या मनाने आणि एका नव्या जबाबदारीच्या जाणीवेने आम्ही तो मंडप सोडला आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. बरोबर श्री के.डी. पाटील, चंद्रोजीराव पाटील, गौरीहर सिंहासने, शांताराम इनामदार आणि जिल्ह्यातील आणखी काही प्रमुख कार्यकर्ते होते. आम्ही परत आल्यानंतर मध्यरात्र होऊन गेली तरी अधिवेशनात झालेल्या भाषणांवर आणि त्यातून आपल्यावर पडलेल्या जबाबदारीवर चर्चा करीत बसलो आणि थकून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक 9 ऑगस्टची सकाळ जी उजाडली ती एका नव्या क्रांतीचे रूप घेऊनच. आम्ही ज्या इमारतीमध्ये राहत होतो तेथून खाली गेलो तेव्हा मुंबई शहरातली सारी जनता रस्त्यावर आली असल्याचे दिसले. महात्मा गांधी आणि इतर नेते यांना आदल्या रात्री अधिवेशन संपताच पकडून मुंबईच्या बाहेर नेले होते. याची तोपर्यंत आम्हाला बातमी नव्हती, परंतु आता ती बातमी वाऱ्यासारखी सर्व मुंबई शहरभर पसरली.
सगळीकडे हरताळ व रस्त्यांवर गर्दी करून घोषणा देणारी तरुण माणसे असे चित्र आम्ही ज्या भागात राहत होतो त्या भागात पाहिले. मुंबईचे हेही रूप एकदा पाहून घ्यावे म्हणून मी माझ्याबरोबर 1-2 माणसांना घेऊन चालत चौपाटीपर्यंत गेलो. चौपाटीवरून परत फिरून गिरगावच्या बाजूलाही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मोकळे हिंडणे एवढे सोपे नव्हते. जिकडे तिकडे कडक पोलीस बंदोबस्त होता. दगडफेक, लाठीमार, अश्रुधूर यांचा जीवघेणा खेळ सुरू झालेला होता. तेथून आम्ही परत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. ती दुपार आम्ही आमचा परतीचा कार्यक्रम कसा ठरवायचा या चर्चेत घालवली. आमचा पहिला निर्णय असा होता की आम्ही सगळे जण मिळून आलो होतो, पण जाताना असे मिळून गर्दी करून जायचे नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या गावी किंवा कार्यक्षेत्री जायचे असे ठरले. हेतू हा होता की ब्रिटिश सरकारने दडपशाहीचा नंगा नाच सुरू केलेला आहे. त्यामध्ये भोळेपणाने जाऊन पोलिसांच्या तावडीत सापडून तुरुंगात जाण्याचा खेळ करावयाचा नाही. माझ्या मनात जे विचार होते ते मी माझ्या मित्रांना सांगितले. आपण आजपर्यंत जे झगडे दिले त्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने संघटना बांधली पाहिजे. परत जाऊन शक्य तितक्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुरुंगात जाण्यापासून परावृत्त करून भूमिगत जीवन जगण्याची तयारी करायला सांगितली पाहिजे. तुरुंगाच्या जाळ्यात न सापडणे हे पहिले पाऊल. यामध्ये पुष्कळ कार्यकर्ते बाहेर राहिल्यानंतर मग प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम काय करावयाचा हे आपण ठरवू. परत जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटण्याची गरज भासली तर कसे भेटावयाचे याचा काही खानाखुणा ठरवून आम्ही परत जायची योजना आखली आणि एक दोन अशी मुंबई सोडून आपापल्या कार्यक्षेत्राकडे निघालो. एकाच दिवशी सर्वांनी निघणे शक्य नव्हते, तेव्हा वेगवेगळ्या वेळी जाणे इष्ट असे ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठरविला. मी त्यानंतर एक दिवस मुंबईत जास्त राहिलो आणि 10 तारखेच्या रात्री पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यामध्येही लोकांची अशीच उत्स्फूर्त निदर्शने झाल्याचे मी ऐकले. पुढे रात्री रेल्वेच्या 3ऱ्या वर्गाच्या गर्दीत बसून मी कराडच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला आणि कराड स्टेशनच्या अलीकडे असणारे शिरवडे म्हणून स्टेशन आहे तेथे पहाटे उतरलो. तेथून मसूर गाव जवळ होते आणि मसूर गावामध्ये बरेच प्रसिद्ध कार्यकर्ते होते. त्यांनाही अटक झाल्याची बातमी मला कोणीतरी सांगितली. तेव्हा मसूरमध्ये न जाता इंदोलीला जावे असा मी माझ्या मनाशी बेत केला आणि हातात असलेली छोटीशी बॅग घेऊन मी पायीच इंदोलीच्या दिशेने निघालो. लोकांमध्ये भावना जागृत झाल्या होत्या. नव्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. जसा एखादा विचार जादूने सगळीकडे एकदम पसरावा तसा छोडो भारतचा संदेश सगळीकडे जाऊन पोहोचला होता असे मला दिसले. कारण मी बॅग घेऊन चालताना उजाडल्यानंतर मला कोणीतरी पाहिले आणि येऊन विचारले, इकडे कुठे जाणार? मी त्यांना सांगितले, जास्त चर्चा करू नका, तुम्हाला यायचे असेल तर माझ्याबरोबरच चला. अनोळखी तरुण माणूस, पण त्याने माझी बॅग घेतली. मी त्याला सांगितले, माझ्याबरोबर इंदोलीला चला. मग ते आम्हाला कृष्णा ओलांडून जायचे होते. तेव्हा एके ठिकाणी जेथे उतार होता अशा ठिकाणी त्या माणसाने मला नेले आणि बराच वेडावाकडा रस्ता काढून आम्ही पेरल्याहून सातारा रस्ता ओलांडून इंदोलीच्या आसपास आलो. मी गावच्या बाहेर थांबून गावातील माहिती काढावयाचा प्रयत्न केला आणि तेथील आमचे कार्यकर्ते पुढारी दिनकरराव निकम यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. बराच वेळ जाऊ दिल्यानंतर दिनकरराव आपल्या 1-2 मित्रांसह आले आणि आम्ही एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटलो. मी त्यांना मुंबईत काय घडले याचा इतिहास सांगितला. भविष्यात कोणत्या पद्धतीचे काम करावयाचे आहे याविषयी माझी कल्पना दिली. दिनकररावांना तर आंदोलनाचा कार्यक्रम पहिल्यापासूनच हवा होता. त्यामुळे ते एक प्रकारे उत्सुकच होते. मग तेथून उठून आम्ही एका बाजूच्या शेतीच्या ठिकाणी गेलो. त्यांनी सुचविले, गावामध्ये जाऊन लगेच बैठक मारणे ठीक होणार नाही. तुम्ही प्रवास करून आला आहात तर थोडा विसावा घ्या. मग पुढे काय करावयाचे याचा आपण विचार करू. या तऱ्हेने माझ्या भूमिगत जीवनाचा श्रीगणेशा झाला. याच्या पुढे काय काय करावयाचे याची मी मनाशी योजना करू लागलो. माझे पहिले काम हे होते
की पहिल्या प्रथम कराडमध्ये जाऊन कराडच्या माझ्या सर्व कार्यकर्त्या मित्रांना नव्या जगण्याचे रूप आणि कार्यक्रमाची रूपरेषा द्यावयाची. ते मी तातडीने केले पाहिजे आहे. तो दिवस मी इंदोलीत काढून दुसऱ्या दिवशी आधी निरोप पाठवून कराडला गेलो. यावेळी एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुंबईतून निघण्यापूर्वी मी सौ वेणूबाईला एक सविस्तर पत्र लिहून लिहून घडलेल्या गोष्टी आणि नवीन येणारे संकटाचे जीवन याची थोडीफार कल्पना दिली. तिला घेऊन मी एका वादळात शिरत आहे याबद्दल तिची क्षमा मागितली आणि ते पत्र घरच्या पत्त्यावर पोस्टात टाकून दिले होते. ते तिने वाचल्यानंतर तिला काय वाटले ते मी नंतर विचारले नाही. परंतु आमच्या घरात आता येऊन तिला 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला होता. तिला थोडीफार कल्पना आली असली पाहिजे. मी ज्या दिवशी कराडला गेलो त्या दिवशी आम्ही ज्या वाड्यात राहत होतो तेथेच राहणारे आमचे मित्र नारायणराव घाटगे त्यांच्या घरी जाऊन मी माझा मुक्काम केला. गेल्या 3-4 दिवसांमध्ये मी इतका प्रवास पायी, सायकलने आणि रेल्वेने केला होता की एकदम थकून गेलो होतो. मी त्यांना सांगितले की माझी चांगली 6 तास झोप मिळेल अशी व्यवस्था करा. घाटगे मंडळींनी मी आल्याची बातमी फक्त गणपतरावांना दिली आणि माझी निवांत झोपण्याची व्यवस्था करून ते आपल्या कामाला निघून गेले. मला आठवते की त्यावेळी मी त्या दिवशी अखंड 10 तास झोपलो होतो. जाग आल्यावर ताजातवाना झालो आणि कामाची आखणी सुरू केली. शांताराम इनामदार यांना बोलावून घेतले आणि कराडमधील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या रात्री कुठेतरी भेटले पाहिजे आहे त्याची व्यवस्था करायला सांगितली. शांताराम बापू या योजना करण्यात मोठे तरबेज होते. त्या रात्री आम्ही आमचे वर्गबंधू विंकर यांचा मोठा वाडा, त्या वाड्याच्या माडीवर निरोप पाठवून बैठक घेण्याची व्यवस्था केली. मी त्या रात्री तेथे गेलो तेव्हा तेथे 25 माणसे जमली होती. मी जे सांगत होतो ते चळवळीचे रूप सगळ्यांना नवीन होते, परंतु त्यांना आनंद यात होता की अशा प्रकारच्या चळवळीत प्रत्येकाला काही ना काही काम करता येईल. त्या बैठकीला कराडमध्ये जुन्यापैकी श्री वामनराव फडके वकील हे हजर होते असे मला स्मरते आहे. कामाची आखणी कशी करावयाची याची बोलणी झाली आणि मी त्यांना सांगितले की पहिले काम मी हे ठरवले आहे की जितक्या ठिकाणी जाता येईल तितक्या ठिकाणी जाऊन तेथील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना भेटता येईल तेवढ्या कार्यकर्त्यांना भेटावयाचा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. मग प्रवास कसे करावयाचे याचे सगळे बारकावे ठरले आणि दुसऱ्या दिवशी पहाटेस मी कराडमधून बाहेर पडलो. किंचितसा अंधार, किंचितसा प्रकाश अशा वेळी कृष्णेच्या संगमावर आलो. तेव्हा माझ्यासाठी तेथे नाव उभी होती असे दिसले. नावेत बसून मी संगमावरून गोट्याला गेलो. हे एक छोटेसे गाव आहे. हे सातारा रोडला जवळ पडते. गोट्याहून मी पिकापिकातून सातारा रस्त्याच्या जवळ आलो. तेव्हा थोड्या अंतरावर श्री शंकरराव बेलापुरे म्हणून माझे स्नेही होते. ते उत्तम मोटारसायकल चालवीत असत. ते माझी तेथे वाटच पाहत होते. मी आल्याची खूण करताच ते मोटारसायकल घेऊन माझ्या जवळ आले. त्यांनी मला सांगितले, "बसा पाठीमागे, निघूया आपण." आमच्या भूमिगत आयुष्यातील भटकंतीची ही अशी सुरुवात झाली. कराडला पोहोचल्यापासून पहिल्या 8 दिवसात मी कवठे, तांबवे, येळगाव अशा अनेक ठिकाणी जाऊन आलो. कवठ्याची भेट मला आठवते आहे. मी आधी श्री किसनवीरांना निरोप पाठवला होता. मी येतो आहे. त्याप्रमाणे ते माझी वाट पाहत होते. आम्ही चळवळीच्या पहिल्या 1.5-2 महिन्यात जे भूमिगत जीवन जगत होतो ते त्यावेळच्या परिभाषेत ठीक आहे, परंतु खरे म्हणजे आम्ही फार मोकळेपणाने हिंडत फिरत होतो. लोकांची मने भारावलेली होती. त्यामुळे भूमिगत राहणे म्हणजे लपून छपून राहणे असे त्याला स्वरूप तेव्हा नव्हते.